पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत नेरले येथील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळ प्रक्रिया प्रकल्पाच्या निर्यातक्षम मालाचे गोडाऊन आगीत भस्मसात झाले। सकाळी 6च्या दरम्यान आगीचा प्रकार घडला। 4 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असल्याची घटनास्थळी चर्चा होती। गोडाऊनमधील संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कंपनीचे सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नेरले येथे राष्ट्रीय महामार्गालगत आदिती फूड्स ही फळ प्रक्रिया करणारी कंपनी आहे। उद्योजक दिनकर पाटील यांच्या मालकीचा हा उद्योग समूह आहे। या प्रक्रिया कंपनीत मँगो पल्प, टोमॅटो केचप, चॉकलेटसह अन्य पदार्थ निर्यात केले जातात। हे बनवलेले पॅकबंद पदार्थ कंपनीच्या लगत असणाऱ्या पेठ गावच्या हद्दीत उभारलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतात। सकाळी 6 वाजता कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धुराचे लोट येताना दिसले। त्यांनी ही बाब लगेच मालकाला कळवली। आगीचं रौद्ररूप पाहता संपूर्ण गोडाऊन आगीने वेढलं होतं। आग विझवण्यासाठी इस्लामपूर राष्ट्र नगरपालिका, राजाराम बापू, विश्वास, हुतात्मा किसन अहिर आणि कृष्णा कारखान्याच्या अग्निशामक दलाने तसेच खाजगी पाण्याच्या टँकरने सलग 4 तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। दिनकरराव पाटील, मंगलताई पाटील, भगतसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील आणि कुटुंबियांनी, कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा राबवली।